कक्षात जाते महादेवजी उतेकर आणि सिद्धेशजी उतेकर या साहेबांकडे. धन्यवाद. यस मित्रांनो, पुन्हा एकदा आपण सर्वांचं मनापासून स्वागत करतो. आपण सकाळच्या सत्रापासून जर पाहिलं तर शिवशंभू चषक 2024-25 पर्वामध्ये आपण पाहतोय. या ठिकाणी विनंती असेल यस मित्रांनो, पुन्हा एकदा आपण प्रथम फेरीतील शेवटचा सामना आपण पाहतोय. एका बाजूला जय हनुमान वावे गावठाणचा संघ, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय तो अर्थात चोरणे जखमीचेवाडीचा संघ. जर एक पाहिलं तर एका सह्याद्रीच्या कुशीत वसलेला अर्थात कानाकोपऱ्यात असलेल्या निवे गावातील संघ असेल, चोरणे गावातील संघ असेल, तर एका बाजूला जर पाहिलं तर वावे गावातील एका बाजूला संघ आहे. मित्रांनो, दोन्ही संघाचे या ठिकाणी नाणेफेक जिंकलाय तो अर्थात वावे गावठाण संघाने नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय आणि फलंदाजीसाठी प्राचारण केलंय ते अर्थात चोरणे जखमीची वाडी संघाला. आणि चोरणे जखमीची वाडी संघाची सलामीची जोडी आपण मैदानामध्ये पाहिली तर सिद्धेश आणि स्वप्नील यांच्या स्वरूपात. आता जर आपण समालोचन कक्षामध्ये जर पाहिले तर आमच्या सोबत समालोचन कक्षामध्ये जोडले आहेत ते अर्थात चोरणे गावचे सुपुत्र सन्माननीय महादेव उतेकर सर आणि मी स्वतः वावे गावचा सुपुत्र. म्हणजे समालोचन कक्षामध्ये सुद्धा चोरणे विरुद्ध वावे अशी लढत आपल्याला नंतर पाहायला मिळेल. नक्कीच नक्कीच हे अशी चुरस असली पाहिजे आणि जेव्हा चुरस असते ना तेव्हाच कुठेतरी मजा येते. सामन्यात प्रयत्न असो कुठलाही समालोचक कक्ष असो, थोडीशी चुरस असली की मजा येते. आवर्जून मला सांगावंसं वाटतं सिद्धेशजी उतेकर या सामन्यानंतर आपल्या या टुर्नामेंटमधनं रजा घेणार आहेत, कारण की त्यांची वाडा इथे एक अल्बमसाठी त्यांचं शूटिंग चालू आहे. मित्रांनो, एक आम्हाला कधी कधी अभिमान वाटतो की आमच्यातलाच एक आमचा एक चांगला खेळाडू, आमच्यातला एक चांगला एक सुपुत्र आमच्या गावचा, आमच्या 15 गावचा अभिमान स्वाभिमान कुठेतरी झळकतोय आणि येत्या काळामध्ये एखाद्या मोठ्या पडद्यावरती तुम्हाला दिसेल. यात मात्र काही वावगं ठरणार नाही. आणि 4 तारखेला त्यांचं एक नाटक आहे, शिवाजी मंदिर येथे. मित्रांनो, वेळात वेळ काढून आपल्या या कलाकाराच्या कलेला साथ देण्यासाठी तिथं आवर्जून उपस्थित राहा. यस सर, थँक्यू सर. ठीक आहे. हॅलो, यानंतर मगाच्या मागच्या सामन्याचा सामनावीराचा पुरस्कार दिला जाईल. अर्थात पोसरे संघाचा गणेश याला सामनावीराचा पुरस्कार दिला जाईल. विनंती असेल गणेश आपण पॅव्हिलियन कक्षामध्ये येऊन आपला सन्मान स्वीकारायचा. यस, आपण मैदानाच्या दिशेने जाण्यापूर्वी निश्चयाचा महामेरू भवजनांसी आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी विनम्र अभिवादन करतो. आणि या स्पर्धेतील या शेवटच्या प्रथम फेरीतील शेवटच्या सामन्याला मी सिद्धेश उतेकर समालोचनाला सुरुवात करतोय. सामन्याला सुरुवात होईल. वरतीवळातला पहिल्या संघातर्फे पहिला शतक घेऊन आलाय एक अनुभवी गोलंदाज दीपक आणि फलंदाजी मार्कवरती असेल स्ट्राईक फलंदाज तो असेल स्वप्नील आणि नॉन स्ट्राईकला त्याचा साथीदार सिद्धेश आपण पाहतोय. वावे विरुद्ध चोरणे अशी लढत आपण दोन्ही कक्षामध्ये पाहतोय, मैदानामध्ये आणि समालोचन कक्षामध्ये पाहतोय. जाऊया मैदानाच्या दिशेनं. स्वतःच्या गोलंदाजीवर क्षेत्ररक्षण सजवतय पंचांकडून सामन्याला ग्रीन सिग्नल दिलं जात आहे. चोरणे हनुमंतवाडी संघानं आपलं सन्मान चिन्ह घेऊन जायचं. या ठिकाणी पहिला चेंडू सुरेख क्षेत्ररक्षण चेंडू अडवला होता, परंतु एक चोरटी धाव घेण्यात यश आलं. एका धावेने संघ पुढे सरकलाय. संघाच्या धावसंख्येचा श्रीगणेश होताना आपण पाहतोय. यस, मागच्या मॅचचा हिरो अर्थात प्लेअर ऑफ द मॅचचा सामनावीराचा किताब जातोय जय गणेश पोसरे संघाचा. गणेश याला सोरेख फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली गणेश याच्या बॅटमधून. जाऊया मैदानाच्या दिशेनं. सामन्याला सुरुवात झाली आहे. दीपक याचा पुढील चेंडू सामना करतोय स्ट्राईक एंड फलंदाज सिद्धेश. बघायचं आहे काय करतोय. सुरेख गोलंदाजी. पहिला चेंडू अप्रतिम, परंतु पंच या ठिकाणी नो चेंडू घोषित करतायत आणि यस फेकीचा नो आहे या ठिकाणी. यस, या ठिकाणी थ्रो गोलंदाजी नसणार आहे. थ्रो गोलंदाजीसाठी या ठिकाणी डायरेक्ट नो असेल आणि गोलंदाज त्या स्पर्धेत गोलंदाजी करणार नाही असा नियम आहे. यस, या ठिकाणी दीपक याला माघारी परतावं लागतंय. गोलंदाजी मधून माघार घेतोय. बघूया दुसरं शतक म्हणजे अर्थात पहिलं शतक कोण घेऊन येतोय, कोणाच्या खांद्यावरती असेल हे शतक
पॉवर प्लेचं शतक. पॉवर प्लेच्या षटकामध्ये फलंदाजांना पॉवर हिटिंग गोलंदाजी करावी लागणार. हनुमंतवाडी संघाने आपलं सन्मान चिन्ह घेऊन जायचं आहे. शिवशक्ती क्रीडा मंडळ चोरवणे हनुमंतवाडी संतोष उतेकर आपण सन्मान चिन्ह घेऊन जायचं आहे. यस क्षेत्ररक्षण लावून घ्या भावे गावठाण संघ. आपण जर पाहिलं तर मित्रांनो आधी आपल्या स्पर्धेला थोडा विलंब झालाय. तो विलंब आपल्याला भरून काढायचा मित्रांनो, कारण जे स्पर्धा ही स्पर्धा सकाळच्या सत्रापासून आपण सनलाईटच्या जोरावरती जी खेळवली जातोय ती सायंकाळी मूनलाईटच्या जोरावरती जर आपल्याला खेळायची नसेल तर आपल्याला थोडं सहकार्याची गरज असेल. कारण मित्रांनो तुम्ही सहकार्य केलं तर आम्ही सुद्धा आपल्याला सहकार्य करणार, त्यात काडी मात्र शंका नाही आहे. जाऊया मैदानाच्या दिशेनं, सामन्याला सुरुवात होईल. आता मात्र गोलंदाजीमध्ये थोडा बदल निर्माण करत आला आणि गोलंदाजीवरती आलाय तो म्हणजे अल्पेश, संघाचा माजी कर्णधार अल्पेश. बघायचा आहे कशा प्रकारे गोलंदाजी करतोय. यस जाऊया मैदानाच्या दिशेनं. पंचांना विनंती असेल आपण सामन्याला सुरुवात करायची आहे. या ठिकाणी गोलंदाजी मार्ग वरती सज्ज झालाय तो म्हणजे अल्पेश. अल्पेश याचा पहिला चेंडू फ्री हिट असणार आहे. फ्री हिट अर्थात विकेट करायची आहे. स्ट्राईक इन फलंदाज सिद्धेश. स्क्वेअर चेंडू अतिरिक्त धाव. अतिरिक्त धावेने संघाच्या धावसंख्येमध्ये बदल पडतोय. फ्री हिट अजून कंटिन्यू असणार आहे. फ्री हिट म्हणजे बिग हिट करायची आहे, मोठा फटका मारायचा आहे, येईल त्या चेंडूवरती प्रहार करायचा आहे, आक्रमण करायचं आहे. सज्ज झालाय तो म्हणजे सिद्धेश. सिद्धेशला आता मात्र स्वतःला सिद्ध करावं लागेल. अल्पेश तू काय करतोय पाहूया. सुट्टा टाकला चेंडू स्टेपून करण्याचा प्रयत्न केलाय. सुरक्षित रक्षण होत आहे अक्षय याच्या मार्फत आणि या ठिकाणी एक धाव आली आहे. एका धावेने संघ पुढे सरसावलाय. संघाची धावसंख्या धापळकावरती जर आपण पाहिली तर धापळकावरती धावा येत आहेत, अर्थात 4 धावा धापळकावरती येताना आपण पाहतोय. जाऊया मैदानाच्या दिशेनं. अल्पेश याचा पुढे चेंडू स्वप्नील याला. स्वप्नील सुद्धा एक चांगल्या प्रकारचा फलंदाज. सुरेखता टोलून काढलेला चेंडू आहे. एक धाव आली आहे. माझ्या मते एका धावेवर समाधान मानावं लागेल. पहिला शतक आहे पॉवर प्लेचं शतक काय, अर्थात एक धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. म्हणजे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. थेंबे थेंबे तळे साचे, म्हणजे एका धावेने डोंगर उभा करायचा आहे आणि आपल्या संघाला विजयाच्या दिशेनं वाटचाल मोठी धावसंख्या उभारायची आहे. ती अर्थात सिद्धेश आणि स्वप्नील यांचं मत असणार आहे. सुरेख टाकलेला चेंडू भेदक मार आहे. थोडं क्षेत्ररक्षण थोडं गचाड होत आहे. एक धाव आली आहे. एका धावेने संघ पुढे सरकतोय. पुन्हा एकदा संघाची धावसंख्या धापळकावर जर पाहिली तर धापळकावरती धावा येत आहेत. 6 धावा धापळकावरती येताना पाहतोय. आज वावे गावठाणचा संघ आज मैदानामध्ये उतरताना आपण पाहतोय. युवा खेळाडूंचा भरणा असलेला संघ आहे. फुलटॉस लाईनचा चेंडू पंच या ठिकाणी स्क्वेअर चेंडू घोषित करता येतं. एक अतिरिक्त धाव येईल +1+1 अशा 2 धावा येताना आपण पाहतोय. 2 धावेने संघ पुढे सरकलाय. संघाची धावसंख्या धापळकावरती येते 8 धावा. 8 म्हणजे वाट. 2 धावा. यस 1+1 अशा 2 धावा आल्यात. 8 वरती वाट कोणाची लागते पाहूया. गोलंदाज की फलंदाज काय घडतंय, काय बिघडतंय. अल्पेश याचा पुढील चेंडू समाचार घेतोय. सिद्धेश स्वप्नील सुरेखता टोलून काढलेला चेंडू आहे. एक धाव आली आहे. सुरक्षित रक्षण होत आहे. एका धावेने संघ पुढे सरकलाय. संघाची धावसंख्या धापळकावरती येऊन पोहोचली आहे, अर्थात 9 धावा धापळकावरती येताना आपण पाहतोय. अल्पेश याचा पुढील चेंडू मित्रांनो पुन्हा एकदा काय घडतोय. स्क्वेअर चेंडू अतिरिक्त धाव असेल का, नाहीये. शतक संपलं गेलंय. शतकाचा खेळ संपत झालाय. पहिल्या शतकाच्या संमतीच्या खेळी संघाची धावसंख्या धापळकावरती येते ती म्हणजे 9 धावा. बघूया दुसरं शतक कोण घेऊन येतो. दुसऱ्या शतकाचं धावतं समालोचन आपल्याला पाहायला मिळेल. सन्माननीय महादेव उतेकर सर. धन्यवाद सिद्धेशजी, धन्यवाद. जरा एक विनंती आहे, स्टेज आपल्या लॉंगॉनला जे बसलेले सगळे नेटवरती खेळाडू आहेत, जे प्रेक्षक आहेत नेटच्या जाळीवरती बसलेत, त्यांनी जरा तिथून उठायचं आहे सगळ्यांनी. आपल्याला कॉल आहे, कुणीही नेटच्या जाळीवरती बसू नका.
नेटच्या जाळीवरती बसलेत संदेश उत्तेकर. आपण आजूबाजूला कोण असेल त्यांना सगळ्यांना तिथनं उठवायचं आहे. कुणीही जाळीवरती बसू नका. जाऊया आपण मैदानाच्या दिशेने. दरम्यान गोलंदाजी मार्कवरती आहे तो अक्षय. स्ट्राईक लाईट स्वप्नील मोरे. अक्षय टू स्वप्नील. थोडासा स्पीडअप करायचा, वेळ कमी आपल्याकडे. पंचांनी नोंद घ्यायची. दरम्यान पुढचा चेंडू अक्षय. अक्षय टू स्वप्नील. पुन्हा ऑफच्या दिशेने टळवलेला चेंडू. मला वाटतं एक धाव. 2 धावा असतील. या 2 धावेने धाव संख्या होती ती 11. एक मोठी लढत वावे आणि चोरणे जखमीचीवाडी या दोन्ही संघांमध्ये एक मोठी लढत पाहायला मिळते आपल्याला. जय हनुमान वावे गावटन आणि चोरणे जखमीचीवाडी. एक चांगला अनुभवी खेळाडू आपल्या मैदानामध्ये दिसतोय तो स्वप्नील मोरे. संयमी शांत असा दरम्यान पुढचा चेंडू जबरदस्त. एक धाव मला वाटतं डिक्लेअरच्या स्वरूपात असेल आणि एका धावावरती समाधान मानावं लागतंय ते संघाला. धाव संख्या होती आता मात्र 12. शिवशंभू संघाचे आणि आपल्या यजमान संघाचे सगळे स्वयंसेवक बाउंड्री लाईन वरती जायचं आहे. दरम्यान अक्षय टू स्वप्नील. चोरवणे जखमीचीवाडी संघ पुन्हा एकदा आव्हांतर धावसंख्या असेल वाईटच्या स्वरूपात. धावसंख्येत बदल होते. धावसंख्या होती आता मात्र 13. दरम्यान पुढचा चेंडू पाहूया. अक्षय टू. एक सुंदर चेंडू. मला वाटतं एक धाव यशस्वीरित्या पूर्ण करतील. एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल स्वप्नील यांना आणि एका धावेने धावसंख्या होते मात्र 14. धावसंख्या होती 14. अक्षय तोंड देतील जखमीच्या संघाकडनं. पुन्हा एकदा तेवढंच थोडंसं मिसफील्ड पाहायला मिळते आणि 2 धावे यशस्वीरित्या पूर्ण करतायत. या 2 धावेने धावसंख्या बदलते. धावसंख्या आता मात्र पडते 16 या धावसंख्येवरती. थोडस मिसफील्ड पाहायला मिळते आणि या प्रयत्न कुठेतरी कमी पडताना दिसत आहेत खेळाडूकडनं. वावे गणेश नगर वावे गावटन या संघाकडनं. जय हनुमान वावे गावटन. दरम्यान पुढचा चेंडू अक्षय. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न होता. धावसंख्येत बदल नाही. धावसंख्या आता मात्र आहे 16. धावसंख्या होते 16. पुन्हा एकदा स्ट्राईकला येते आणि एक धाव. तेवढंच चांगलं फिल्डिंग. एक धाव यशस्वीरित्या पूर्ण होईल. धावसंख्येत बदल होतोय. धावसंख्या आता मात्र पोहोचते 17 होती. षटक समाप्त. यस पहिला 2 षटकांचा खेळ संपन्न झालाय आणि पहिल्या 2 षटकाच्या संमतीच्या अखेरीस संघाची धावसंख्या धापळकावरच्या धावा पाहिल्या तर 17 धावा येत आहेत. 17 म्हणजे मित्रांनो खतरा कोणासाठी असणार पाहूया आपण. दुसरा शतक घेऊन आलाय. तिसरं शतक घेऊन आलाय किशोर बघायचा काय करतोय. परंतु आज थोडं वावे गावठाण संघ कुठेतरी फिल्डिंगच्या बाबतीत जर आपण पाहिलं तर कुठेतरी ढासळलेल्या स्थितीत आपण पाहतोय आणि एक आवर्जून उल्लेख करावा लागेल आज या मैदानामध्ये आजूबाजूच्या परिसरामध्ये सुरेख गोलंदाजी या ठिकाणी पाहतोय. सुरेख क्षेत्ररक्षण देखील स्वतःच्या फॉलोथ्रोमध्ये डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला होता
परंतु 2 धावा पळून काढल्या. 2 धावेने संघ पुढे सरकलाय. संघाच्या धावसंख्येमध्ये भर पडली आहे. संघाच्या धावसंख्या धापळकावरती येते 19 धावा धापळकावरती येताना पाहतोय. मी थांबलो होतो सर, नक्कीच सांगेन की आज वावे गावठाण संघामध्ये आज जर पाहिलं तर संघातील 11 खेळाडू मैदानामध्ये खेळतायत आणि त्या 11 खेळाडूंमध्ये आपलाच एक युवा खेळाडू, मला इथे कुठे साईल आपल्याला काही पाहायला मिळत नाहीये, त्याची कुठेतरी कमतरता एक भासते. तो एक चांगल्या प्रकारचा क्षेत्ररक्षक गोलंदाज देखील होता आणि त्याची कमतरता आज मैदानामध्ये देखील नक्कीच पाहायला मिळेल. जाऊया मैदानाच्या दिशेनं. किशोर याचा पुढील चेंडू सामना करतोय तो म्हणजे सिद्धेश बघूया सिद्ध कसा पद्धतीने करतोय. हवाई फायर केलाय, चेंडू हवेमध्ये आहे आणि चेंडू नो मॅच लँड मध्ये लँड झालाय. एक धाव घेतली आहे, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे आणि माझ्या मते 2 धावेवर समाधान मानावं लागेल. 2 धावेने संघ पुढे सरकलाय. संघाची धावसंख्या धावफलकावर जर पाहिली तर 21 धावा धावफलकावरती येताना पाहतोय. तिसरं शतक म्हणजे सामन्यातील अति महत्वाचं शतक मानलं जातं, जे कर्णधार स्पर्धेतील आणि संघातील अति महत्वाच्या गोलंदाजाच्या खांद्यावरती ते शतक देत असतो. तोच गोलंदाज आपण जर पाहिला, अनुभवी गोलंदाज किशोर याचा पुढील चेंडू. सिद्धेश स्टेप काढण्याचा प्रयत्न केलाय, चेंडू केलाय घोषित क्षेत्रामध्ये. 1 धाव आले, 1 धावेने संघ पुढे सरकलाय. संघाची धावसंख्या धावफलकावर जर पाहिली तर 22 धावा धावफलकावरती येताना आपण पाहतोय. संयमी खेळ झालाय या ठिकाणी. चांगल्या प्रकारची गोलंदाजी, चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण होणं गरजेचं आहे. वावे गावठाण संघ बघायचंय कशा पद्धतीने मजल मारतोय या सामन्यामध्ये. समोरच्या फलंदाजांना रोखण्यात यश येईल का पाहूया आपण कशा पद्धतीची गोलंदाजी किशोर करतोय. स्टेप करण्याचा प्रयत्न केला, बीटवून केलाय आणि चेंडू स्क्वेअर लेग पट्ट्यामध्ये घोषित क्षेत्रामध्ये धाव आली आहे. 1 धाव, 1 धावेने संघ पुढे सरकलाय. संघाची धावसंख्या धावफलकावरती येते 23 धावा धावफलकावरती येताना आपण पाहतोय. किशोर आपली कामगिरी चोख पार पाडतोय. सिद्धेश स्वतःला सिद्ध करतोय. स्वप्नील अजून मोठे फटके मारत नाहीये, कारण एक मोठा फलंदाज देखील आपण मैदानामध्ये पाहतोय. स्वप्नील याच्या स्वरूपात उपटून टाकलेला चेंडू होता, तितका सुरेख टोळून काढलाय, कार्पेटच्या साहाय्याने खेळून काढलाय. 1 धाव आली आहे आणि अल्पेश चेंडू खाली आला आणि 1 धावेवर समाधान मानावं लागलं. 1 धावेने संघ देखील पुढे सरकला. संघ धावसंख्या 24 धावा धावफलकावरती येताना आपण पाहतोय. सुरेख तडाकला चेंडू होता, परंतु पंच या ठिकाणी स्क्वेअर चेंडू घोषित करतात. 1+1 अशा 2 धावा येतील. 2 धावेने संघ पुढे सरकलाय आणि संघाची धावसंख्या धावफलकावर जर पाहिली तर 26 धावा धावफलकावरती येताना आपण पाहतोय. पुन्हा एकदा किशोर याचा पुढील चेंडू. स्वप्नील बघायचा आहे कशा पद्धतीने फलंदाजी करतोय. फुल टॉस लाईनचा चेंडू आहे, चेंडू हवाई फायर केलाय, परंतु चेंडू गेलाय घोषित क्षेत्रामध्ये. 2 धावेसाठी शतक देखील संपलं जाईल. 2 धावेने संघ पुढे सरकलाय. संघ धावसंख्या धावफलकावरती येते 28 धावा. यानंतर होणारा सामना असेल चोरवणे शिंदे गावठाण विरुद्ध तलवट ग्रामीण स्टार. नाणेफेकीसाठी यायचंय. घेऊया छोटीशी विश्रांती. ऐकूया डीजेचं सुमधुर संगीत. यस कम ऑन डीजे. करेल शेवटचं आणि हाणामारीचं शतक घेऊन आलाय. या क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जाईल. शेवटचं शतक घेऊन आलाय तो म्हणजे दुर्गेश आणि सलामीची जोडी फोडण्यात यश येईल का, माघारी परतवेल का हा दुर्गेश. बघायचाय काय करतोय, कशा पद्धतीने लढतोय घडतोय आपल्या संघासाठी. सामोरे संघाला रोखण्यात यश येईल का. हाणामारीचं शतक दुर्गेश टू सिद्धेश याचा मारा. ओ यस आणि पहिल्या चेंडूवरती यश संपादन केलंय. त्रिपला उडवल्यात आणि संधी मिळाली आहे डीजेला. यस कम दर्शन
दर्शन बघायचा काय करतोय, परंतु आपण डीजेचा आवाज ऐकला, लिंबू मला मारीला, परंतु लिंबू मैदानामध्ये नाही आहे. चेंडू आणि चेंडू घेऊन त्रिपला उडवल्यात. अर्थात चेंडू म्हणजे लिंबू असणार आहे मैदानामध्ये. आता मात्र चाणक्य पद्धतीची गोलंदाजी करतोय तो म्हणजे दुर्गेश वावे गावठाण एन संघाचा दुर्गेश. बघायचा आहे कशा प्रकारे गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. दुर्गेश याचा पुढील चेंडू सगळ्या मैदानाच्या दिशेने आहे. सुरेख गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी, कमबॅक करायला सुरुवात केली आहे वावे गावठाण संघानं. ठिकाणी तलवड ग्रामीण संघाचा नाणेफेकीसाठी आलेला आहे. चौरवणे शिंदे गावठाण संघाच्या नाणेफेकीसाठी यायचं आहे. याच मैदानाच्या दिशेने जाऊया. मैदानामध्ये रंगतदार निर्माण होताना आपल्याला पाहायला मिळते. शेवटचं शतक, हाणामारीच्या षटकामध्ये सामोरे संघाला रोखण्यात यश आलंय काय, येतंय. पहिल्या 2 चेंडूवरती यश आलंय. 28 धावपटकावरती लागताना आपण पाहतोय. बॅटची टॉप एज घेतली आहे. चेंडू घोषित क्षेत्रामध्ये 1 धाव आली आहे. एका धावेने पुन्हा एकदा संघ पुढे सरकलाय. संघ धावसंख्या धावपटकावरती जर पाहिली 29 धावपटकावरती येतोय. दुर्गेश यानं कमबॅक करायला सुरुवात केली. हळूहळू कमबॅक करणं गरजेचं होतं वावे गावठाण संघाला. म्हणजे ढासळलेल्या संघाला आता मात्र जिवंत भावनांचं उदाहरण द्यायचं होतं. ते उदाहरण द्यायचं काम केलंय ते अर्थात दुर्गेश यानं. दुर्गेश टू दर्शन याचा मारा, परंतु उजव्या एसटीच्या खूपच बाहेरचा चेंडू. पंचाने या ठिकाणी व्यायाम करण्याची संधी मिळाली आणि या ठिकाणी धाव आली. अवांतर धावेने संघ पुढे सरकलाय. संघाच्या संख्या धावपटकावरती येऊन पोहोचली आहे. अर्थात 30 धावा धावपटकावरती येताना आपण पाहतोय. पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने जातोय यश. दुर्गेश टू दर्शन. बघायचंय दर्शनचं बॅटमधून दर्शन घडतंय काय. चांगल्या प्रकारे खेळून काढलेला चेंडू आहे. क्षेत्ररक्षक चेंडूवरती वेगानं सौरभ धावत आला आणि एका धावेवर समाधान मानावं लागलं. एका धावेने संघ पुढे सरकला. संघाची धावसंख्या धावपटकावर जर पाहिली तर 31 धावा धावपटकावरती येताना आपण पाहतोय. एका बाजूला वावे गावठाण संघ, दुसऱ्या बाजूला आपण जर पाहिलं तर चोरणे जखमेचवाडीचा संघ आपण मैदानामध्ये पाहतोय. स्वीट टाकला चेंडू. चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक चेंडूवरती नाही आहे. चेंडू गेलाय सीमारेषा पार. येतोय षटकार. संधी मिळते डीजेला. कमॉन डीजे. मध्ये आपण पाहतोय सुट्टा चेंडू. पुन्हा एकदा चेंडू हवाई फायर केलाय. चेंडू गेलाय सीमारेषा पार. येतोय बॅक टू बॅक दुसरा षटकार. संधी मिळते डीजेला. यस कम ऑन डीजे. चोवीस चेंडू आणि 44 धावांचं लक्ष असेल आणि या ठिकाणी नाणेफेक घेतला जाईल. नाणेफेक होतोय. एका बाजूला चोरवणे शिंदे गावठाणचा संघ तर दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर तलवड ग्रामीण स्टारचा संघ. यस या ठिकाणी शिंदे गावठाण विरुद्ध तलवड ग्रामीण स्टार संघ नाणेफेक झालाय. नाणेफेक जिंकलाय तो अर्थात
तलवड ग्रामीण स्टार संघानं आणि यांनी आपला लवकर निर्णय सांगायचा आहे. यस या ठिकाणी चोरणे सकमेचवाडी संघाला विनंती असेल आपण त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्या. वाबे गावठाण संघाने सलामीची सोडी मैदानामध्ये तयार ठेवायची आहे. यस या प्रथम सत्रातील शेवटचा सामना आपण मित्रांनो पाहतोय. एका बाजूला पाहिलं तर वाबे गावठाणचा संघ तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय चोरणे सकमेचवाडीचा संघ. चांगल्या प्रकारे गोलंदाजी केली होती दुर्गेश यानं, परंतु शेवटच्या 2 चेंडूंवरती या ठिकाणी मोठे फटके घेण्यात आले आणि थोडं महागडी गोलंदाजी ठरण्यात आली. ती अर्थात दुर्गेश याची सर्वांची जोडी कोण येईल, कशा प्रकारे या ठिकाणी गेम प्लॅन रचला जाईल वावे गावठाण संघाकडून. यस मित्रांनो, यानंतरचे प्रत्येक सामना हा 3 षटकांचा खेळवण्यात येईल. आणि दुसरी सूचना असेल मित्रांनो, जर आपण प्लेइंग 11 मध्ये पहिल्या सामन्यामध्ये खेळलेली प्लेइंग 11 त्यामध्ये काही चेंजेस असतील, कोणता आपला 12वा खेळाडू असेल तर त्या आपला जर मैदानामध्ये आपण घेऊन येणार असू तर त्याचं क्रॉस चेक केलं जाईल, लिस्ट मध्ये नाव असेल तरच तो मैदानामध्ये खेळला जाईल. यस चोरणे जखमेचीवाडी संघाला विनंती असेल की आपण त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. यस वाबे गावठाण संघाची सलामीची जोडी मैदानामध्ये जाते. अक्षय आणि किशोर यांच्या स्वरूपात सलामीची जोडी आपण मैदानामध्ये पाहणार आहोत. बघायचं आहे 24 चेंडूमध्ये 44 धावांचं लक्ष डोळ्यासमोर घेऊन उद्दिष्ट मैदानामध्ये घेऊन उतरलेत जय हनुमान वावे गावठाण संघाचे सलामीवीर. एका बाजूला अक्षय तर दुसऱ्या बाजूला किशोर आपण पाहणार आहोत. बघायचं आहे गोलंदाजी जिंकणार की फलंदाजी आपण पाहूया. कशा प्रकारे गेम प्लॅन रचला जाईल, कशा प्रकारे गेम चेंज केला जाईल, कोण ठरेल या सामन्यातील गेम चेंजर, फलंदाज असेल की गोलंदाज आपण पाहूया. वावे गावठाण की चोरणे जखमीचीवाडी संघ, वावे की चोरणे, चोरणे की वावे, बघूया नाव कोणाचं गेलं. कारण मित्रांनो एका बाजूला जर आपण पाहतोय शिवशंभू क्रीडा मंडळ आयोजित श्री स्वयंभू महादेव केदारनाथ मंदिराच्या दीर्घोत्तर सोहळ्यासाठी हा संकलन निधी म्हणून ही स्पर्धा भव्य दिव्य अशी या मुंबई नगरीमध्ये आपण पाहतोय. आणि त्या स्पर्धेतील आजचा पहिला दिवस, पहिल्या दिवसातील अर्थात जर आपण पाहिलं तर प्रथम फेरीतील शेवटचा सामना. यस या ठिकाणी पाळी उपळेवाडीचे सन्माननीय संदीपजी शिरावळे यांचं आगमन झाले. त्यांचं देखील आपण मनापासून असे धन्यवाद व्यक्त करूया. त्यांचं देखील आपण शाब्दिक असं स्वागत करूया. 6व्या मैदानाच्या दिशेनं सामन्याला सुरुवात होईल. वैतवड पहिलं आणि संघातर्फे पहिलं शतक घेऊन आलाय तो म्हणजे स्वप्नील. यस मित्रांनो, या 6व्या मैदानाच्या दिशेने सामना सुरू होण्याच्या आधी वावे गावठाण संघाला कॅश प्राइजचा वर्षाव येतोय. 3 चेंडू 3 षटकारासाठी आशिष सावंत यांच्याकडून 1001 रुपयाचं रोख रक्कम कॅश प्राइज. पहिला चेंडू बॅटची हलकीशी कडा आणि चेंडू गेलाय घोषित क्षेत्रामध्ये. 1 धाव आली आहे. संघाच्या धावसंख्येचा श्रीगणेश आलाय. धापकावरती धाव आली आहे बिन गडी बाद. 1 धाव टप्पलकावरती येताना आपण पाहतोय. जाऊया पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेनं स्वप्नील याचा पुढील चेंडू किशोर याला. किशोर बघायचा आहे कशा प्रकारे समाचार घेतोय. सुरेख गोलंदाजी पंचांना या ठिकाणी व्यायाम करण्याची संधी प्राप्त झाली. स्क्वेअर चेंडू अतिरिक्त धावेने संघाच्या धावसंख्येमध्ये भरणा पडला आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 2 धावांवरती बिन गडी बाद. 2 धावा टप्पलकावरती येताना आपण पाहतोय. फुटात लाईनचा चेंडू फटका फसला आहे. क्षेत्राच्या चेंडूवरती वेगाने धावत आला. यस जेल टिपला जाईल. गडी क्रमांक 1चं पतन झालंय संदीप डीजेला. कमॉन डीजे.
करतोय आणि सौरभ देखील हा चांगला प्रकारचा मोठा खेळाडू आहे. तो अर्थात वावे गावठाण संघाचा. सौरभ बघायचं काय करेल आपल्या संघासाठी. पॉवर प्लेचं शतक असणाऱ्या मित्रांनो, पॉवर प्लेच्या शतकामध्ये पॉवर हिटिंग फलंदाजी करावी लागेल. ते अर्थात वावे गावठाण संघाला बघायचं पॉवर प्लेच्या शतकामध्ये कितपत धावा घेतला जातील. पहिला गडी गारद नक्कीच झालाय, परंतु सौरभ बघायचा तितक्या ताकदीचा फलंदाज आहे. सिद्धेश अष्टपैलू भूमिका या सामन्यामध्ये आपण पाहतोय. सिद्धेश टाकला चेंडू आहे, या ठिकाणी फटका बसला होता आणि चेंडू गेलाय. चेंडू घोषे क्षेत्रामध्ये गेलाय. एक धाव आली आहे. एका धावेने संघ देखील पुढे सरकलाय. संघाची धावसंख्या दापलकावर जर पाहिली तर दापलकावरती धावा येऊन पोहोचतायत. सिद्धेश 2 स्वप्नील 2. सौरभ याचा मारा. सौरभ बघायचं आपल्या संघासाठी कितपत धावांचा डोंगर उभा करून ठेवतोय. सुरेखता टाकला चेंडू ओकवून काढण्याचा प्रयत्न केला होता, पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता झाली. धावसंख्या स्थिरावली गेली. दापलकावरती धावा जर पाहिल्या तर दापलकावरती धावा येऊन पोहोचतायत. 3 धावा दापलकावरती येताना आपण पाहतोय. जसं आपण बघणाराच्या दिशेने स्वप्नील 2 सौरभ याचा मारा पडतोय. शांत पद्धतीने चालू असलेला सामना. सुट्टा टाकला चेंडू बॅटची हलकीशी कडा घेऊन चेंडू क्षेत्ररक्षकाच्या दिशेने गेला. एक धाव पुन्हा एकदा एक धावेचं समीकरण आपण पाहतोय. एका धावेने धावपळक धावता ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय. धावपळकावरती पुन्हा एकदा धावा आल्या तर 4 धावा धावपळकावरती येताना आपण पाहतोय. मोठा पल्ला गाठायचा. अजूनही 40 धावा घ्यायच्या. तर अक्षय बघायचं काय करतोय. अक्षय मध्ये चमक आहे, तमक आहे. आपल्या संघाला एक हाती झुंज देऊ शकतो, लढू शकतो, घडू शकतो आणि आपल्या संघाला विजय करून देऊ शकतो. तोच अक्षय स्टेपून खेळण्याचा प्रयत्न केला. यस यस चेंडूने वेध घेतला. चेंडू जातोय का? यस चेंडू गेला सीमारेषा पार. धावा आल्या 4. संधी मिळते डीझल. यस कम ऑन डीजे. कबर जर पाहिले तर 8 धावा दापलकावरती येताना पाहतोय. 8 वरती कोणाची लागते वाट पाहूया, कारण मागच्या चेंडूवरती चौकार आला. चौकारानं देखील सांगितलं की चांगल्या प्रकारचे मी फलंदाजी करू शकतो. विजलो जरी आज मी हा माझा अंत नाही. पेटून उठेन पुन्हा नव्याने हा देह नाशिवंत नाही. सांगितलंय मी शांत असलो म्हणून माझा अंत पाहू नका. ते म्हणजे अक्षय यानं चौकार मारून स्वतःला देखील सिद्ध केलंय मी काही कमी नाहीये. सभ्या मैदानाच्या दिशेनं सौरभ बघायचं काय करतोय, परंतु गोलंदाजीवरती आल असेल तो म्हणजे सिद्धेश देखील स्वतःला सिद्ध करेल का पाहूया. 8 वरती वाट पाहूया. पहिला चेंडू फेकण्यासाठी सज्ज असेल. स्ट्रायकेन फलंदाज जर आपण पाहिलं तर सौरभ बघायचा आहे काय करतोय आपल्या संघासाठी. इथून पुढे 18 चेंडूंमध्ये जिंकण्यासाठी गरज असेल ती अर्थात जर आपण पाहिलं 18 चेंडू आणि 36 धावांची गरज, म्हणजे प्रति चेंडू मागे 2 धावेची गरज असेल ती म्हणजे वावे गावठाण संघाला. पहिला चेंडू स्क्वेअर चेंडू असणार आहे. पंचांना या ठिकाणी 2 हात समांतर करण्याची संधी प्राप्त झाली. धाव आली अवांतर धावेने संघ पुढे सरकलाय. संघाची धाव संख्या दापलकावर जर पाहिली तर 9 धावा दापलकावरती येताना आपण पाहतोय. सिद्धेश 2 सौरभ याचा मारा. दोन्ही अनुभवी गोलंदाज, अनुभवी फलंदाज, अष्टपैलू व्यक्तिमत्व आपण मैदानामध्ये पाहतोय. सूर्य कॅप्टर हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न केला होता, परंतु प्रयत्न बसला बॅटच्या पट्ट्यामध्ये. चेंडू काही आला नाहीये आणि एक चोटी धाव घेण्याचं यश आलं. एका धावेने संघ पुढे सरकला. संघाची धाव संख्या दापलकावर जर पाहिले तर दापलकावरती धावा येत आहेत. 10 धावा दापलकावरती येताना पाहतोय. मित्रांनो, क्रिकेट क्षेत्रातील 10 अंक म्हणजे अति महत्वाचा मानला जातो, कारण क्रिकेटचा देव मानला जाणाऱ्या आपल्या कोकणातील सुपुत्र सन्माननीय सचिनजी तेंडुलकर सर यांचा जर्सी नंबर 10 आपण धावपळकर स्वरूपात पाहतोय. संघ धाव संख्या झाली आहे 10 धावा. सिद्धेश 2 अक्षय याचा मारा. अक्षय बघायचं काय करतोय. यस चेंडू उडवलाय भिरकवलाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आलाय आणि या ठिकाणी अक्षयचा पकडलाय झेल आणि संपलाय त्याचा खेळ. संधी मिळाली डीजेला. कम ऑन
दुसऱ्या विकेटचं पतन झालं. अक्षय माघारी परतला. अक्षयच्या जगण्यासाठी मैदानामध्ये आलाय तो म्हणजे दुर्गेश. अजूनही जिंकण्यासाठी 34 धावांची गरज असेल. बघायचं आहे 34 धावांचा पडला कशा पद्धतीनं गाठला जाईल. दुर्गेश बघायचं काय करतोय. आता मात्र संघ ढासळलेल्या स्थितीत असणार आहे. दोन महत्वाचे हुकमी एके पॅव्हिलियनमध्ये परतल्यानंतर दुर्गेशच्या खांद्यावरती मदार आणि तलवार असणार आहे. सिद्धेश टू दुर्गेश. बॅटची टॉप एज घेतली आहे आणि चेंडू दणदण करत स्क्वेअर लेग पट्टा ऑफसाईडच्या दिशेने गेलाय आणि चेंडू जातोय गोषी क्षेत्रामध्ये एका धावेसाठी. दोन धावेने संघ पुढे सरकलाय. संघाच्या संख्या धावपळकावरती येते 12 धावा. 12 आता कोणाचे वाजणार बघायचंय. कोणाचे 12 वाजणार. कोण घरी जाणार. कोण या स्पर्धेतून माघार घेणार. कोण या स्पर्धेमध्ये टिकून राहणार. पाहूया. येणारा काळ येणारी वेळ नक्कीच काहीतरी सांगून जाईल. काय घडतंय आणि काय बिघडतंय. वावे गावठाण की चोरणे जखमीची वाडीचा संघ. सिद्धेश के दुर्गेश बघायचा काय करतोय. सुरेख टाकला चेंडू. स्टेप केलाय चेंडूला. या ठिकाणी दर्शन चेंडूवरती वेगाने धावत आलाय. उचलून चेंडूची पिक पर्यंत एकदा पूर्ण केले. एका धावेने संघ पुढे सरकलाय. संघाची धावसंख्या धावपळकावर जर पाहिले तर धावपळकावरती धावा येऊन पोहोचल्यात. अर्थात 13 धावा धावपळकावरती येत आहेत. सिद्धेश टू सौरभ याचा मारला हवाई फायर होईल का. याच प्रयत्न तर नक्कीच केला. बॅटच्या पट्ट्यामध्ये बॅटच्या रादारमध्ये चेंडू आला नाहीये. सुरेख क्षेत्ररक्षण होतंय. सुरेख चेंडू अडवला जातोय. या ठिकाणी उचलून चेंडूची पेकी होईपर्यंत या ठिकाणी 2 धावा पळून काढला. 2 धावेने संघ पुढे सरकलाय. संघाची धावसंख्या धावपळकावरती येऊन पोहोचली आहे 15 धावा धावपळकावरती येऊन पोहोचल्यात. 15 गाव क्रिकेट फेडरेशन अंतर्गत चालू असलेली स्पर्धा आणि 15 गावातील 2 संघ आणि धावपळकावरती धावा जर आपण पाहिल्या तर 15 धावा धावपळकावरती येताना पाहतोय. 15 गावचं समीकरण धावपळक आपण पाहतोय. 15 धावा. पुन्हा एकदा सिद्धेश टू सौरभ याचा मारा. आपटून टाकलेला चेंडू आहे. टप्पा पडल्यानंतर उसळी घेणारा चेंडू. पंच या ठिकाणी धाव चेंडूची सांगता करतायत. शतक संपल्याची देखील घोषणा करतील. 12 चेंडूच्या खेळ संपत्तीच्या खेरी संघाची धावसंख्या धावपळकावरती येऊन पोहोचली आहे. अर्थात जर आपण पाहिलं तर 15 धावा आणि 12 चेंडूमध्ये 15 धावा झाल्यात. अजूनही जिंकण्यासाठी 12 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल आणि 12 चेंडू आणि 29 धावांची गरज असेल. आणि मित्रांनो सर्वांना आनंदाची बातमी या ठिकाणी येते. यावर्षी आपल्या 15 गाव क्रिकेट फेडरेशन अंतर्गत 15 गाव चषक 2025 आणि पर्व तिसरं पर्व देखील याच कळवा नगरीमध्ये खारलान मैदान कळवा या ठिकाणी याच मैदानावरती आपल्याला पार पडताना खारीगाव मैदानावरती पार पडताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि त्याचा आज लाईव्ह लॉर्ड्स याच मैदानावरती सायंकाळी ठीक 7 वाजता या ठिकाणी पार पडणार आहे. तरी मित्रांनो या देखील आपण लाईव्ह लॉटचा आपण आनंद घ्यायचा आहे. जाऊया. शेवटचे 12 चेंडू शिल्लक आहेत आणि 12 चेंडूमध्ये गरज असेल ती अर्थात 29 धावांची. गोलंदाजीवरती आलाय तो म्हणजे कुणाल बघायचा काय करतोय. कशा प्रकारे गोलंदाजी करतोय. स्टार्टिंग फलंदाज दुर्गेश काय करेल. 12 चेंडू 29 धावांचं लक्ष. कार्पेटच्या साईनं खेळून काढलेला चेंडू होता. थोडा अशोक गडबडला. उचलून चेंडूची फेक होईपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या जातील. 2 धावेने संघ पुढे सरकलाय. संघाची धावसंख्या धावपळकावरती येते 17. म्हणजे खतरा कोणासाठी असणार. वावे गावठाण की चोरवणे. चोरणे की वावे गावठाण. कुणाल की दुर्गेश. दुर्गेश की सौरभ. सौरभ की कुणाल. बघूया कसं समीकरण असेल. कोण जिंकणार. कोण पराजय होणार. कोण विजयाचा जल्लोष उधळणार आणि कोण या स्पर्धेमध्ये टिकून राहणार. कुणाल टू दुर्गेश. टाका चेंडू तितका सुरेख तोडून काढला. आता मात्र नामदेव चेंडू खाली आलाय. नामदेव कोणत्याही प्रकारची चूक करणार नाहीये. एक धावाली एका धावेने पुन्हा एकदा धावपळकावरती धावा जर पाहिल्या तर 18 धावा धावपळकावरती येताना आपण पाहतोय. 18 म्हणजे मित्रांनो काय आहे. या 18 अंकाचं समीकरण जर आपण पाहिलं तर 2023च्या विश्वचषक स्पर्धेमध्ये ज्यानं आपल्या कारकिर्दीतील 50 शतकं ज्यानं पूर्ण केली ते विराट कोहली सर यांचा जर्सी नंबर 18 आपण धावपळका स्वरूपात पाहतोय. सुरेख टाकल्या चेंडू तितका सुरेख तोडून काढलाय. सुरेख क्षेत्ररक्षण होतंय. स्क्वेअर लेग पट्ट्यामध्ये उचलून चेंडूची पेक होईपर्यंत एक धाव आली. एका धावेने संघ पुढे सरकलाय. संघाची धावसंख्या धावपळकावर जर पाहिली तर 19 धावा धावपळकावरती येताना आपण पाहतोय. थोडं समीकरण बदलतंय. जड होतंय. जड जसे चेंडू कमी होत आहेत तसा धावा वाढत जातात. बघायचं आहे कोण जिंकणार. कोण पराजय होणार. पावे गावठाण की चोरडे जखमीची वाडी संघ.
गडबड गडबड घाबरलाय वाटतं, थोडासा गोलंदाजावरती प्रेशर असणार आहे. तिसरं शतक म्हणजे सामन्यातील अति महत्वाच्या गोलंदाजावरती हे शतक दिलं जातं. तो कोण आहे? कुणाल बघायचा कशा प्रकारे गोलंदाजी करतोय, आपल्या संघासाठी कशा पद्धतीची गोलंदाजी करेल, सामोरे संघाला कशा पद्धतीने जखडून ठेवेल. उंच दिशा टोळा चेंडू हवाई फायर केलाय, चेंडू गेलाय घोषित क्षेत्रामध्ये आणि या ठिकाणी 2 धावा येतात. 2 धावेने संघ पुढे सरकलाय. संघाची धावसंख्या धावपळकावरती येते नो प्लस अशा 3 धावा असणार आहेत. 3 धावेने संघ पुढे सरकलाय. 22 धावा धावपळकावरती आल्यात. नो म्हणजे नाही नसणार आहे. नेक्स्ट ऑपॉर्च्युनिटी आपण पाहतोय, फ्री हिट असणार आहे, बेगेट करायची आहे, चेंडू द्यायचा आहे, बेगेट करायची संधी असणार आहे. मित्रांनो, आयुष्यामध्ये संधी 2 प्रकारे चालून येते. एक संधी आपल्याला निर्माण करायची असते आणि एक संधी आलेली आहे तिचं सोनं करायचं असतं. बघायचं आहे संधी या ठिकाणी आली आहे फ्री हिटची. नेक्स्ट ऑपॉर्च्युनिटी असणार आहे. गोलंदाजाला पुन्हा चेंडू फेकावा लागणार, तो फ्री हिटचा असणार, बेगेट करायची आहे, परंतु मिळालेल्या संधीचं सोनं करेल का? स्ट्राईक फलंदाज दुर्गेश बघायचा काय करतोय. मित्रांनो, भाग्यानं थोडीफार साथ द्यायला सुरुवात केली आहे, परंतु प्रयत्न केला पाहिजे, कारण लहरों से डर कर नौका कभी पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. बघावं लागेल, कारण इतिहास घडवायचा असेल तर परिश्रम हे घ्यावेच लागतात आणि शून्यातून उभं राहावंच लागतं. त्याचं उत्तम उदाहरण आपण जर पाहिलं तर आपल्या महाराष्ट्राचे अवघे आराध्यदैवत राजा शिवछत्रपती आपल्या समोर डोळ्याचं उत्तम उदाहरण. फ्रीडचा चेंडू हवेमध्ये आहे आणि झेलटिपला जाईल का? यस, परंतु सुरक्षित रक्षण झालं, परंतु एक धाव आली आहे, जीवदान मिळालं आहे. जीवदानाचा फायदा घेतला जाईल का? बघूया येणारी वाट काय असेल, कशा पद्धतीची असेल. संख्या धावसंख्या झाली आहे 23. आता मात्र कुणाल टू सौरभ याचा मारा असेल आणि जिंकण्यासाठी अजूनही जर पाहिलं तर 21 धावांची गरज असेल. तिसरं शतक, शेवटचं शतक, हाणामारीचं शतक आहे कुणाल टू सौरभ याचा मारा. यस, आणि या ठिकाणी 55 स्क्वेअर चेंडू अतिरिक्त धावेने संघाच्या धावसंख्येमध्ये भर पडलाय. संघाची धावसंख्या आली आहे ती अर्थात जर आपण पाहिलं तर 24 धावा आली आहेत. नाहीये दिवाळी आहे, नाहीये दसरा, पण बोनस येतोय. कसा येतोय तर धावांचा येतोय. एक धाव या सामन्यामध्ये महत्वाची असणार आहे. बघायचं आहे गोलंदाज कुणाल काय करतोय, परंतु फलंदाज देखील सौरभच्या खांद्यावरती मादर असणार आहे. तळपती तलवार घेऊन मैदानामध्ये उभं राहावं लागेल, लढावं लागेल, कारण आपल्या संघाला या स्पर्धेमध्ये टिकून राहायचं असेल तर जिंकावं लागेल. बघूया पुन्हा एकदा कशा पद्धतीचा प्रयत्न असेल कुणालचा की सौरभचा. फिरून मारण्याचा प्रयत्न केलाय, चेंडू गेलाय घोषित क्षेत्रामध्ये. 1 धावाले, 1 धावेने संघ पुढे सरकलाय. संघाची धावसंख्या धावपळकावर जर पाहिली तर धावपळकावरती धावा येऊन पोहोचल्यात 25 धावा धावपळकावरती आल्यात. अजूनही तिसऱ्या शतकातले काही जे चेंडू शिल्लक आहेत, जर एखादा मोठा फटका आला तर सामन्याचं पारड बदलू शकतं, येणं गरजेचं आहे. साऱ्यांच्या नजरा अजूनही 19 धावांची गरज असेल. स्वयंसेवकांना विनंती असेल, आपण बाउंड्री लाईनचा ताबा घ्यायचा आहे, घोषित क्षेत्राचा ताबा घ्यायचा आहे. स्वयंसेवक आपल्यासाठी या ठिकाणी बिर्याणीची सोय केलेली आहे, जेवून पोटभर जेवायचं आहे आणि चेंडू आणायचा आहे. स्वयंसेवकांनी ताबा घ्यायचा आहे, ताबा. या ठिकाणी आमच्या मौजेनिवे ग्रामविकास मंडळाचे सन्माननीय कार्यसम्राट असे सेक्रेटरी हेमंतजी उतारे साहेब या ठिकाणी आलेले आहेत, तरी आपलं सर्व मंडळाच्या वतीने त्यांचं देखील या ठिकाणी सहर्ष स्वागत. यस, अतिथ्य देवोभव कक्षामध्ये अनेक दिग्गज मान्यवर मंडळी या स्पर्धेला भेट देत आहेत, त्यांचं देखील आपण मनापासून असं शाब्दिक स्वागत करूया. सभ्या मैदानाच्या दिशेनं सामन्यामध्ये रंगतदार निर्माण होताना आपण पाहतोय. अजूनही जिंकण्यासाठी गरज असेल ती अर्थात 19 धावांची गरज आहे. 7 चेंडू 19 धावा. कोण जिंकणार, कोण पराजय होणार, कोणाचे परिश्रम असणार, कोणाचा संघर्ष शेवटच्या चेंडूपर्यंत आपल्याला पाहायला मिळणार आणि या स्पर्धेमध्ये कोण टिकून राहणार, कोणता संघ माघार घेणार, पाहूया. ही रंगतदार लढत आपण पाहतोय. एका बाजूला चोरवणे तर दुसऱ्या बाजूला वावे की चोरवणे की वावे असा जल्लोष मैदानामध्ये होणार का? या स्पर्धेमध्ये टिकून राहणार का? एक तर पाहिला तर पंचकृषीतला संघ, तर दुसऱ्या पद्धती जर आपण पाहिला तर
15 गावाच्या मध्यस्थ पट्ट्यातील संघ वाव्याचा संघ आहे. बघायचं काय करतंय, काय घडतंय, काय बिघडतंय मित्रांनो. जाऊया मैदानाच्या दिशेनं. कुणाल टू सौरभ याचा मारा. यस आशिष सावंत याचकडून या चेंडूवरती षटकार आला. आता 201 रुपयाचा कॅश प्राइज असेल. प्रयत्न केला, यस जेल सुटला परंतु चांगला अडवलाय चेंडू आणि एक धाव आली आहे. एका धावेवर समाधान मानावं लागेल आणि मित्रांनो शतक देखील संपलं जाईल. 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 18 धावांची गरज असेल. मी आलो, मी तसा परतलो, देतोय संधी डीजेला. यस कम ऑन डीजे. कॅश प्राइज असेल. यस तलवट ग्रामीण संघानं नाणेफेक जिंकला. आपला निर्णय सांगायचा आहे. तलवट ग्रामीण संघ फलंदाजी स्वीकारली आहे. यस थँक्यू. यस नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारले. गोलंदाजीसाठी प्राचारण केले असणार आहे. सोरवणे शिंदे गावठाण संघाला विनंती असेल आपण तयार थांबवायचा. यानंतरची आपली वेग फाईट आपल्याला पाहायला मिळणार आहे. 6व्या मैदानाच्या दिशेनं 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 6 चेंडू 18 धावा आणि 3 षटकारासाठी या ठिकाणी काय परित असणार आहे. आशिष सावंत याचकडून 1001 रुपयाचं गोलंदाजीवरती आलाय. गोलंदाजचं नाव सांगायचं आहे शरद. पहिला चेंडू झालाय गडबड घोटाळा. घाबरलाय स्कोअर. चेंडू अतिरिक्त धाव. अतिरिक्त धावेने संघाच्या धावसंख्येत भर. संघाची धावसंख्या धावपटकावरती येते 27 धावा धावपटकावरती येत आहेत. धडधड वाढली आहे. काय होतंय, काय बिघडतंय. हाय व्होल्टेज सामना होईल का. जाऊया मैदानाच्या दिशेनं. उडवलाय चेंडू, उडवलाय, भिरकावलाय. क्षेत्ररक्षक दर्शन चेंडूवरती आलाय. झेल टिपला गेलाय. गडी क्रमांक 3चं पतन झालंय. सौरभ बॅक टू द एका बाजूला चोरणे जखमीचेवाडी संघाच्या खेळाडूंचा जीव वेडा पिसा झाला असेल तर दुसऱ्या बाजूला वावे गावठाण संघाच्या खेळाडूंचा जीव वेडा पिसा झाला असेल. या ठिकाणी माझा सुद्धा जीव वेडा पिसा झालाय. रे का या ठिकाणी जर पाहिलं तर आयोजक कमिटी आहेत आमच्या वावे गावठाणचे आहेत देखील. सगळ्यांचा जीव वेडा पिसा झालाय. सामना हाय व्होल्टेज होईल का. 5 चेंडू आणि गरज असेल 17 धावांची. 5 चेंडू 17 धावा होतील का. अल्पेश बघायचं आहे काय घडतंय. यस 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 थ्रो. चेंडू उडवलाय, भिरकावून दिला. यस 1 धाव आली. एका धावेने संघ पुढे सरकलाय. संघाची धावसंख्या आली आहे ती म्हणजे 28 धावा. आता मात्र थोडी समीकरण चेंज झालं. गरज असेल ती अर्थात 16 धावांची. याची देही याचा डोळा आणि शिवशंभू निवेद चषकचा रंगतोय 16. त्या 16चे साक्षीदार आज तुम्ही आम्ही मैदानाच्या आजूबाजूला पाहतोय. बघायचं आहे काय घडतंय, काय बिघडतंय. येणारे 4 चेंडू काहीतरी सांगून जातील, काहीतरी शिकून जातील. शरद बघायचं काय करतोय. दुर्गेश शरद चेंडू उडवलाय. चेंडू नो मॅच मध्ये लँड झालाय. 1 धाव आली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल. दुसरी धाव घेतोय का. नाहीये. नको नाही म्हणता थांबावं लागतंय. थांबवलं जातंय. 1 धाव आली आहे. एका धावेने संघ पुढे सरकलाय. आता मात्र 3 चेंडू आणि 15 धावांची गरज. बघूया या चेंडूवरती प्रहार करणं गरजेचं असेल. प्रहार जर झाला तर प्रेक्षकांच्या जाऊया पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने. शरद याचा पुढील चेंडू. अल्पेश बघायचा काय करतोय. कशा पद्धतीने समाचार घेतला जाईल. बॅटच्या पट्ट्यामध्ये चेंडू काही येत नाहीये. हवाई फायर करण्याच्या नादात चेंडू निघून जातोय. घोषित क्षेत्रामध्ये 1 धाव आली आहे. एका धावेने संघ पुढे सरकलाय. संघाची धावसंख्या जर धावपटकावर जर पाहिली तर धावा आल्या आहेत 30 धावा आणि 14 धावांची गरज. 2 चेंडू 14 धावा. कारण आता मित्रांनो जर
सामना वावे गावठाण संघाला जिंकायचा असेल तर गोलंदाजाला काहीतरी करावं लागेल. बघूया शरद काय करतोय. नाही या चेंडू भिरकावून चेंडू हवेमध्ये आहे. यस जेल टिपला जाईल. गडी क्रमांक 4चं पतन झालं. अल्पेश बॅक टू द पॅव्हिलियन झाला. संधी मिळाली डीझेल. थँक्यू. या ठिकाणी उडवून दिला चेंडू भिरकावून दिलाय. सामन्यामध्ये औपचारिकता शिल्लक होती आणि या ठिकाणी विजय संपादन केलाय सोरोड सकमीचेवाडी संघानं. विजय संघाचं हार्दिक स्वागत तसेच पराजय संघाचं सुद्धा आपण हार्दिक स्वागत करूया. मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करूया मित्रांनो. आणि यानंतर होणारा सामना असेल एका बाजूला या सिंधे गावठाण संघानं यस सिंधे गावठाण संघाने क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. तलवड ग्रामीण स्टार संघाने सराबीची जोडी तयार ठेवायची आहे. आणि मित्रांनो विनंती असेल वावे गावठाण संघाने आपलं सन्मान चिन्ह घेऊन जायचंय. सहभाग सन्मान चिन्ह. आणि या सामन्याचा प्लेअर ऑफ द मॅच स्वप्नील मोरे या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच असेल मित्रांनो. प्लेअर ऑफ द मॅच मॅचचा हिरो असेल सोरोणे जखमीचेवाडी संघाचा स्वप्नील मोरे. ज्यानं फलंदाजीमध्ये चमक दाखवली. शेवटच्या 2 चेंडूवरती 2 फटके मोठे मारले आणि आपल्या संघाला चांगल्या धावसंख्येचा उभारणी करून दिली. तो स्वप्नील मोरे झालाय या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच. मॅचचा हिरो मॅन ऑफ द मॅच सामनावीर ठरलाय स्वप्नील मोरे. आणि या ठिकाणी वावे गावठाण संघाला सन्मान चिन्ह दिलं जाईल. आणि हेमंतजी विचारे यांच्या शुभ हस्ते वावे गावठाण संघाला सन्मान चिन्ह दिलं जाईल. मित्रांनो आपण आलात आणि या खेळाची शोभा वाढवलीत